नमस्कार फ्रेंड्स, तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवणार आहे शेवयांची खीर पौष्टिक अशी। प्रथम तूप घेऊन शेवया चांगले त्यात भाजून घ्यायचे आहेत। चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। थोडासा ब्राऊनसा कलर आल्यावर त्याला एका ताटात काढून घ्यायचे आहे। त्यानंतर परत कढईत 2 चमचे तूप घेऊन त्यामध्ये आपले सर्व पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स टाकून चांगले लालसर भाजून घ्यायचे आहेत। बदाम, काजू, मनुके, परत यात मी पौष्टिक असं पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आणि खजुराचे काप, क्रॅनबेरी असे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये। त्यानंतर दूध भांड्यात घ्यायचं आहे। थोडंसं गरम झाल्यावर लगेच हे सर्व जिन्नस भाजलेलं त्यात टाकायचे आहे। शेवया, थोडीशी वेलची आणि ड्रायफ्रूट्स। थोडं ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये। एक वाटी थोडीशी साखर घालायची आहे। ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी थोडी जास्त टाकली तरी हरकत नाही। मस्तपैकी उकळी आलेली आहे। आपली पौष्टिक अशी खीर तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही किती छान आहे। अशी ही पौष्टिक ड्रायफ्रूट्स खीर आपली तयार आहे। तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट